नमस्कार फ्रेंड, माझं नाव करण आणि मी स्वागत करतो आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये. तर आजचा आपला टॉपिक आहे प्लांट सेल स्ट्रक्चर अँड इट्स फंक्शन. म्हणजे प्लांट सेल म्हणजे काय, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यात कुठले कुठले ऑर्गन्स आहेत आणि त्या ऑर्गन्सचं काय काय फंक्शन आहेत ते आपण आजच्या आपल्या टॉपिकमध्ये बघणार आहेत मित्रांनो. तर चालू करूया प्लांट सेल काय आहे त्याच्यापासून. तर प्लांट सेल चालू करण्यापूर्वी सगळ्यात पहिले सगळ्यांना माहीत असायला हवं की सेल म्हणजे काय. तर सगळ्यांना माहिती आहे सेल इज अ बेसिक फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याचा जो बेसिक फंक्शनल युनिट आहे त्याला आपण काय म्हणतो, सेल, आणि मराठीत आपण त्याला म्हणतो पिशी. तर प्लांट सेलची डेफिनेशन काय दिली आहे बघा. प्लांट सेल्स आर सेल्स विथ ट्रू न्यूक्लियस अलॉंग विथ स्पेशलाइज ऑर्गनल्स दॅट कॅरी आउट सर्टन स्पेसिफिक फंक्शन्स. म्हणजे प्लांट सेल एक अशी सेल आहे ज्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस असतो, सुडो न्यूक्लियस म्हणजे फॉल्स न्यूक्लियस नसतो, आणि त्याच्यामध्ये काय स्पेशलाइज ऑर्गॅनल्स आहेत ते काय करतात तर सर्टन स्पेसिफिक फंक्शन कॅरी आउट करतात. म्हणजे प्लांट सेल एक अशा सेल्स आहेत ज्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस अवेलेबल आहेत आणि काही स्पेशलाइज ऑर्गॅनल्स पण अवेलेबल आहेत जे सर्टन फंक्शन्स कॅरी आउट करतात. अशा सेल्सला आपण काय म्हणतो, प्लांट सेल्स. तर पहिला पॉईंट काय आहे, वन ऑफ डिस्टिंक्ट aspect of plant cell is that presence of cell wall outside the cell membrane. म्हणजे जी आपली प्लांट सेल आहे त्याच्या बाहेरून पण एक वॉल असतो, त्याला आपण काय म्हणतो, सेल वॉल. बेसिकली ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट नसतो, पण प्लांट सेल जी आहे त्याचं एक डिस्टिंक्टिव्ह म्हणजे डिफरन्शिएट अस्पेक्ट आहे की त्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असतो. दुसरा पॉईंट काय, प्लांट सेल्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्लांट. म्हणजे जे प्लांट्स आहेत त्यांचं जे बिल्डिंग ब्लॉक्स आहे त्याला आपण काय म्हणतो, प्लांट सेल्स. आणि थर्ड पॉईंट काय, फोटोसिंथेसिस इज मेजर फंक्शन परफॉर्म बाय प्लांट सेल्स. म्हणजे या प्लांट सेलचं प्लांटमध्ये काय फंक्शन आहे तर फोटोसिंथेसिस जी आहे त्याच्यापासून प्लांटला एनर्जी भेटते, प्लांट ग्रो होतो. त्या फोटोसिंथेसिस प्रोसेसला कॅरी आउट करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन आहे प्लांट सेलचं. तर आता प्लांट सेलचं स्ट्रक्चर बघूया. या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसत असेल की वेगवेगळे ऑर्गॅनल्स अवेलेबल आहेत, वेगवेगळे ऑर्गन्स प्लांट सेलचे याच्यामध्ये मेन्शन आहेत. तर सगळ्यात पहिले बाहेरून स्टार्ट करूया. तुम्हाला दिसत असेल सेल वॉल एकदम आउटर साईडला, जो डार्किश ग्रीन कलर आहे ना प्लांट सेलच्या आउटर कवरिंगला, तो बघा तिथं एका साईडला दिलं आहे सेल वॉल. त्याच्या आतमध्ये बघा लाईट ग्रीन कलरचा आहे सेल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर अजून त्याच्यापेक्षा लाईट कलर एक आहे जो पूर्ण सेलमध्ये अवेलेबल आहे, म्हणजे पूर्ण सेलमध्ये पसरलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम. नंतर एक बघा येलो कलरचा गोल आहे अंड्यासारखा, त्याला आपण म्हणतो न्यूक्लियस. त्याच्यामध्ये अजून ऑरेंज कलरचा एक गोल आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओलस. नंतर एक ब्ल्यू कलरचा मोठा पॅच बघा त्याला आपण म्हणतो व्हॅक्यूल. त्यानंतर त्याच्या एका साईडला बघा एक छोटासा नॅरो सर्कल आहे, म्हणजे लांबुळका, आपण ज्याला लांबुळका आकार म्हणतो ना त्या टाईपचं आहे, आणि त्याच्यामध्ये थोडं मोरपंखी कलर आहे त्याला आपण म्हणतो मायटोकॉन्ड्रिया. त्याच्या खाली एक वॉटर कलरचा स्ट्रेड्स आहेत त्याला आपण म्हणतो गुगली ॲपरेटस. त्यानंतर या साईडला या बघा ग्रीन कलरचा एक लंबुळका आकार आहे आणि त्याच्यामध्ये ग्रीन कलरच्या स्ट्रिप्स आहेत त्याला आपण म्हणतो क्लोरोपास्ट. आणि नंतर एकदम स्मॉल डॉट्स आहेत त्याला आपण म्हणतो रायबोझोम्स. आणि ज्या आपला न्यूक्लियस आहे त्याच्या सराउंडिंग काही लाईट व्हायलेट कलरच्या शेड्स आहेत त्याला आपण म्हणतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर हे सगळे सेल स्ट्रक्चर आहे बेसिकली मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला माहीत असणं, आणि याच्यामधले जे ऑर्गन्स आहेत ते पण माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर होप सो तुमच्या सगळ्यांना कळालं असेल की सेलचं स्ट्रक्चर कसं असतं आणि कुठले कुठले ऑर्गन्स त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. तर बघूया कुठले कुठले ऑर्गन्स अवेलेबल असतात, डिफरंट सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट इन सेल प्लांट सेल. तर पहिला आहे सेल वॉल, दुसरा आहे सेल मेम्ब्रेन, नंतर आहे न्यूक्लियस, नंतर आहे क्रोमोप्लास्ट, नंतर आहे गुगली ॲपरेटस, नंतर आहे मायटोकॉन्ड्रिया, नंतर आहे रायबोझोम्स, नंतर आहे व्हॅक्युल्स, आणि लास्ट आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर एवढे ऑर्गन्स प्लांट सेलमध्ये अवेलेबल असतात किंवा याच्यापेक्षा जास्त पण असतात. जे डीप स्टडी करतात त्यांच्यासाठी हे बेसिक मी तुम्हाला सांगत आहे. चालू करूया पहिल्या ऑर्गनपासून जो आहे सेल वॉल. तर सेल वॉलचा पहिला पॉईंट काय, इट इज अ रिजिड लेअर विच इज कंपोज ऑफ सेल्युलोज, ग्लायकोप्रोटीन, लॅगिनिन, पेक्टिन अँड हेमिसेल्युलोज. म्हणजे जो आपला सेल वॉल आहे त्याच्यामध्ये बेसिकली त्याचं कंपोजिशन काय काय असतं, त्याच्यामध्ये काय काय अवेलेबल असतं आपल्या सेल वॉलमध्ये, म्हणजे त्याचं केमिकल कंपोजिशनमध्ये काय काय असतं. एक तर सेल्युलोज असतो किंवा ग्लायकोप्रोटीन असतात किंवा लिग्निन्स असतात किंवा पेक्टिन्स असतात किंवा हेमिसेल्युलोज असतात. म्हणजे एका टाईपचं पॉलिसॅक्राइड
नी आपला सेल्युलोज बनलेला असतो आणि त्या पॉलिसॅकराइड्समध्ये काय काय अवेलेबल असतात, सेल्युलोज, ग्लायकोप्रोटीन, लिग्निन, पेक्टिन अँड हेमिसेल्युलोज. नेक्स्ट पॉईंट काय, इट इज लोकेटेड आउटसाइड द सेल मेम्ब्रेन. बघा खाली मी डायग्राम दिलेली आहे, सेल वॉल आहे आणि एकदम डार्क ग्रीन कलरचा आणि त्याच्या आतमध्ये काय, सेल मेम्ब्रेन. म्हणजे जो आपला सेल वॉल आहे तो आपल्या सेल मेम्ब्रेनच्या आउटर साईडला अवेलेबल असतो. नेक्स्ट पॉईंट काय, द प्रायमरी फंक्शन ऑफ सेल वॉल इज टू प्रोटेक्ट द सेल. म्हणजे जो आपला सेल वॉल आहे त्याचं प्रायमरी फंक्शन काय आहे, तर आपल्या सेलला प्रोटेक्ट करणं. प्रोटेक्ट कशापासून करणं, तर खाली दिलं आहे, द प्लांट सेल wall is also involved in protecting the cell against mechanical stress and to provide form and structure to the cell. म्हणजे जो मेकॅनिकल स्ट्रेस, म्हणजे प्लांटमध्ये जो मेकॅनिकल स्ट्रेस डेव्हलप होणार आहे त्याच्यापासून प्रिव्हेंट करण्यासाठी आपला जो सेल वॉल आहे सेलचा, तो त्या सेलला हेल्प करतो. आणि दुसरं काय करतो, आपल्या सेलचं स्ट्रक्चर मेंटेन करून ठेवतो. जो म्हणजे जो फॉर्म आहे आपल्या सेलचा, जो स्ट्रक्चर आहे त्याला काय करतो, मेंटेन करतो. आणि लास्ट पॉईंट काय, इट ऑल्सो फिल्टर्स द मॉलिक्युल्स पासिंग इन अँड आउट ऑफ द सेल. म्हणजे जे आपल्या सेलमध्ये पार्टिकल्स येणार आहेत, म्हणजे जे लिक्विड किंवा कुठलं पण पार्टिकल आपल्या सेलमध्ये येणार आहेत किंवा आपल्या सेलमधून बाहेर जाणार आहेत, तर त्याला काय करतं, आपल्या सेल वॉल काय करतो, ॲज अ फिल्टर, म्हणजे ॲज अ फिल्टरिंग एजंट म्हणून आपला सेल वॉल ॲक्ट करतो आणि जे लिक्विड आतमध्ये येणारे बाहेर येणार आहेत त्याला काय करतो, फिल्टर करतो. नेक्स्ट ऑर्गन आहे आपला सेल मेम्ब्रेन. तर सेल मेम्ब्रेन काय आहे त्याचा पहिला पॉईंट बघूया. इट इज अ सेमी परमिशेबल मेम्ब्रेन दॅट इज प्रेझेंट विदिन द सेल वॉल. म्हणजे जो आपला सेल वॉल आहे त्याच्यानंतर जो कंपोनंट लागतो सेलचा, जो आहे सेल मेम्ब्रेन, आणि तो कसा आहे, सेमी परमिएबल. सेमी परमिएबल म्हणजे त्याच्यातून काही लिक्विड पास होतं आणि काही म्हणजे ठराविक लिक्विड पास होतात. म्हणजे ठराविक लिक्विडलाच, ठराविक मॉलिक्युल्सलाच तो त्याच्यातून पास होऊ देतो आणि ठराविक लिक्विडला तो पास होऊ देत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सेमी परमिएबल. नेक्स्ट पॉईंट काय, इट इज कंपोज ऑफ थिन लेअर ऑफ प्रोटीन अँड फॅट. जो आपला सेल मेम्ब्रेन आहे त्याचं केमिकल कंपोजिशन काय आहे, त्याच्यामध्ये एक थिन लेअर असतो, कशाचा, प्रोटीन आणि फॅटचा. आणि जो आपला सेल वॉल आहे त्याच्यामध्ये बेसिकली काय असतं, पॉलिसॅकराइड, म्हणजे पेक्टिन, लेगेनिन, सेल्युलोज, हेमिसेल्युलोज या टाईपचं. नेक्स्ट पॉईंट काय, द सेल मेम्ब्रेन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन रेग्युलेटिंग द एंट्री अँड एक्झिट ऑफ स्पेसिफिक सबस्टन्स विदिन द सेल. म्हणजे जो आपला सेल मेम्ब्रेन आहे त्याचं एकदम इम्पॉर्टंट फंक्शन काय आहे, तर आपल्या सेलमध्ये कुठले कुठले इम्पॉर्टंट केमिकल्स आतमध्ये येणार आणि कुठले कुठले बाहेर जाणार हे कोण मॉनिटर करतं, सेल मेम्ब्रेन. स्पेसिफिक सबस्टन्सलाच तो आतमध्ये येऊ देतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, सेमी परमिएबल. एक स्पेसिफिक सबस्टन्सला तो आत येऊ देतो आणि स्पेसिफिक सबस्टन्सला बाहेर जाऊ देतो. हे सगळ्यात इम्पॉर्टंट रोल आहे आपल्या सेल मेम्ब्रेनचा. नेक्स्ट काय दिलं आहे, फॉर इन्स्टंट सेल मेम्ब्रेन कीप्स टॉक्झिन्स फ्रॉम एंटरिंग इनसाइड वाईल न्यूट्रियन्स अँड इसेन्शियल मिनरल्स आर ट्रान्सपोर्टेड अक्रॉस. म्हणजे जे टॉक्झिन्स आपल्या सेलमध्ये एंटर होणार आहेत तर सेल मेम्ब्रेन त्याला काय करतो, आतमध्ये येऊ देत नाही. आणि दुसऱ्या टाईपमध्ये काय, तर जे न्यूट्रियंट आणि इसेन्शियल मिनरल्स आपल्या सेलमध्ये अवेलेबल आहेत तर त्यांना काय करतो, सेलच्या बाहेर ट्रान्सपोर्ट करतो, की बाकीच्या सेलला पण ते भेटेन, बाकीच्या प्लांटला पण ते इसेन्शियल न्यूट्रियंट आणि मिनरल्स भेटतील. हे त्याचं बेसिक फंक्शन आहे मित्रांनो आपल्या सेल मेम्ब्रेनचं. नेक्स्ट आपला ऑर्गन आहे न्यूक्लियस. तर बघूया न्यूक्लियस म्हणजे काय. तर पहिला पॉईंट आहे, न्यूक्लियस इज मेम्ब्रेन बाउंडेड स्ट्रक्चर दॅट इज प्रेझेंट ओनली इन युकॅरियोटिक सेल. बेसिकली युकॅरियोटिक सेल म्हणजे काय असतात, की अशा सेल्स ज्यांना मेम्ब्रेन बाउंडिंग आहे, म्हणजे सेल्सला वेल डिफाईन्ड मेम्ब्रेन बाउंडिंग आहे, अशा सेल्सला आपण काय म्हणतो, युकॅरियोटिक सेल. तर न्यूक्लियस काय आहे, तर न्यूक्लियस एक असा ऑर्गन आहे प्लांट सेलमधला ज्याला वेल डिफाईन्ड मेम्ब्रेन बॉन्डिंग आहे, म्हणजे साईडनं मेम्ब्रेनची बॉन्डिंग आहे, अशा एक स्ट्रक्चर जो आपल्या प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियस. तुम्हाला इथं दिसत असेल मित्रांनो, लाईट येलो कलरमध्ये प्रेझेंट आहे न्यूक्लियस. बघा सर्कलर कलरमध्ये राईट दिसत असेल तुम्हाला. नेक्स्ट पॉईंट काय, द व्हायटल फंक्शन ऑफ न्यूक्लियस इज टू स्टोर DNA और हेरिडेटरी इन्फॉर्मेशन रिक्वायर फॉर सेल डिव्हिजन, मेटाबॉलिझम अँड ग्रोथ. तर न्यूक्लियस एका टाईपचं काय आहे, तर आपला जो सेल आहे त्याचा एक टाईपचा ब्रेन आहे आणि न्यूक्लियसमध्ये आपलं बेसिकली काय स्टोर होतं, आपलं DNA आणि हेरिडेटरी इन्फॉर्मेशन, म्हणजे आपला जो जिनोम स्ट्रक्चर आहे तो आपल्या न्यूक्लियसमध्ये स्टोर असतो. आणि तो कशासाठी आपल्या सेलला रिक्वायर असतो, तर त्याचं जे सेल डिव्हिजन आहे, म्हणजे सेल डिव्हिजन आपल्या सेलचं होणार आहे त्यासाठी, किंवा सेलचा जो मेटाबॉलिझम आहे ते घडून आणण्यासाठी, किंवा आपल्या जी सेलची ग्रोथ आहे ते होण्यासाठी. तर बेसिकली न्यूक्लियस एका टाईपचा खूप इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, किंवा आपण त्याला ब्रेन पण म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपण DNA किंवा जे आपलं हेरिडेटरी म्हणजे जिनोम स्ट्रक्चर आहे ते आपल्या
सेलचं स्टोअर असतं आणि ते कशासाठी इम्पॉर्टंट असतं, सेल डिव्हिजन, मेटाबॉलिझम आणि सेलच्या ग्रोथसाठी. नेक्स्ट पॉईंट काय, न्यूक्लिओलस पॉईंट आहे, इट मॅन्युफॅक्चर्स सेल प्रोटीन प्रोड्युसिंग स्ट्रक्चर अँड रायबोझोम्स. तुम्हाला इथं दिसलं असेल की ऑरेंज कलरचं आहे बघा, त्याला म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्येच एक ऑरेंज कलरचं सर्कल आहे, त्याला तो ऑर्गन आहे त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओलस. तर न्यूक्लिओलसचं फंक्शन काय आहे, तर सेल प्रोटीन जे आहे आपल्या सेलमध्ये जे प्रोटीन इम्पॉर्टंट प्रोटीन आहे त्याला मॅन्युफॅक्चर करतं. आणि ते प्रोटीन हेल्प कशाला करतं, तर आपल्या सेलचं स्ट्रक्चर किंवा जे रायबोझोम्स आहेत त्यांना प्रोड्यूस करण्यासाठी ते प्रोटीनचा यूज होतो मित्रांनो. नेक्स्ट आपला ऑर्गन आहे क्रोमोप्लास्ट. तर क्रोमोप्लास्ट म्हणजे काय ते आपण बघूया. पहिला पॉईंट आहे, दे आर कलर प्लास्टाइड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर पिगमेंट सिंथेसिस. म्हणजे क्रोमोप्लास्ट काय तर एक कलर प्लास्टाइड आहे. प्लास्टाइडचा अर्थ होतो की मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गेनल, म्हणजे असा ऑर्गन ज्याला मेम्ब्रेनची बॉन्डिंग आहे, अशा याला आपण काय म्हणतो, प्लास्टाइड. तर क्रोमोप्लास्ट एक कलर प्लास्टाइड आहेत विच इज रिस्पॉन्सिबल फॉर पिगमेंट सिंथेसिस. म्हणजे जे पिगमेंट सिंथेसिस होतं आपल्या प्लांट सेलमध्ये ते क्रोमोप्लास्ट थ्रू होतं. नेक्स्ट पॉईंट आहे, क्रोमोप्लास्ट हॅव रेड, ऑरेंज अँड येलो कलर पिगमेंट विच प्रोव्हाइड कलर टू ऑल रायपन फ्रूट्स अँड फ्लावर. म्हणजे जे आपले क्रोमोप्लास्ट असतात त्यांच्यामध्ये रेड, ऑरेंज आणि येलो कलरच्या पिगमेंट असतात. आणि ह्या ज्या पिगमेंट असतात ते जो आपला फ्रूट आहे, जो फ्लावर आहे, त्या प्लांटला लागणार आहे, त्या पिगमेंट कुठली पिगमेंट आपल्या प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावर अवलंबून असतं की आपलं फ्रूटचा आणि फ्लावरचा कलर काय असणार. म्हणजे बेसिकली जर तुम्ही ऑरेंज घेताय तर त्याच्यामध्ये ऑरेंज कलरच्या पिगमेंट अवेलेबल असतील. एक्झाम्पल तुम्ही बनाना घेताय तर त्याच्यात येलो कलरच्या पिगमेंट अवेलेबल असतील. आणि लास्ट पॉईंट काय, क्लोरोप्लास्ट कंटेन ग्रीन पिगमेंट दॅट ट्रॅप्स सनलाईट. तर जे आपले क्लोरोप्लास्ट आहेत त्याच्यामध्ये ग्रीन कलरच्या पिगमेंट पण असतात ज्या सनलाईटला ट्रॅप करतात. आणि तुम्हाला माहिती आहे सनलाईट ही खूप इम्पॉर्टंट आहे ट्रॅप करणं, कारण की सनलाईट ट्रॅप झाल्यामुळेच जी आपली फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे ती होणार आणि फोटोसिंथेसिस झाल्यामुळेच प्लांटला एनर्जी अवेलेबल होणार मित्रांनो. तर नेक्स्ट आपला ऑर्गॅनल आहे गुल्गी ॲपरेटस. इथं तुम्हाला खाली दिसत असेल मित्रांनो एक वॉटरी कलरच्या स्ट्रिप्स आहेत बघा, त्या कुठल्या स्ट्रिप्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, गुल्गी ॲपरेटस. तर गुल्गी ॲपरेटस म्हणजे काय ते आपण बघूया. दे आर फाउंड इन ऑल युकॅरियोटिक सेल. म्हणजे ज्या पण काही युकॅरियोटिक सेल्स आहेत त्यांच्यामध्ये गुल्गी ॲपरेटस प्रेझेंट असतं. आणि नेक्स्ट पॉईंट काय, इन्वॉल्ड इन डिस्ट्रीब्युटिंग सिंथेसाइज मॅक्रोमॉलिक्युल्स टू व्हेरियस पार्ट ऑफ सेल. म्हणजे जे आपलं गुल्गी ॲपरेटस आहे ते काय करतं, तर जे पण मायक्रोमॉलिक्युल्स आपल्या सेलमध्ये सिंथेसाइज किंवा प्रोड्यूस झालेले आहेत तर त्यांना जे आपले सेलचे पार्ट्स आहेत वेगवेगळे त्यांना काय करतं, डिस्ट्रीब्यूट करतं. म्हणजे एका टाईपचा काय येतो, दुकानदार आहे की जो आपले मायक्रोमॉलिक्युल्स जे पण आपल्या प्लांट सेलमध्ये तयार झालेत ते प्रत्येक याला काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो. म्हणजे एक टाईपचं डिस्ट्रीब्युटर आहे. तर नेक्स्ट आपला ऑर्गॅनल आहे मायटोकॉन्ड्रिया. तर काय मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय ते आपण बघूया. पहिला पॉईंट आहे, दे आर डबल मेम्ब्रेन ऑर्गॅनल्स फाउंड इन सायटोप्लाझम ऑफ ऑल युकॅरियोटिक सेल. म्हणजे जो मायटोकॉन्ड्रिया आहे तो प्रत्येक युकॅरियोटिक सेलमध्ये अवेलेबल असतो. आणि बेसिकली तो काय डबल मेम्ब्रेन ऑर्गॅनल आहे. म्हणजे तो जो मायटोकॉन्ड्रिया आहे त्याच्या अवतीभोवती जो मेम्ब्रेन आहे तो काय डबल आहे. बाकीचे जे आपले ऑर्गन्स आहे त्याच्या अवतीभोवती जो मेम्ब्रेन आहे तो सिंगल मेम्ब्रेन आहे. आणि जो आपलं मायटोकॉन्ड्रिया आहे त्याच्या अवतीभोवती जो मेम्ब्रेन लेअर आहे तो डबल लेअर आहे. नेक्स्ट पॉईंट काय, दे प्रोव्हाइड एनर्जी बाय ब्रेकिंग डाऊन कार्बोहायड्रेट्स अँड शुगर मॉलिक्युल्स, हेन्स दे आर ऑल्सो रेफर ॲज पॉवर हाऊस ऑफ सेल्स. म्हणजे जो आपला मायटोकॉन्ड्रिया आहे तो काय पॉवर हाऊस ऑफ सेल आहे. कशामुळं, तर जे आपल्या सेलमध्ये कार्बोहायड्रेट्स किंवा शुगर मॉलिक्युल्स आहे त्यांना काय करतो, तो ब्रेकडाऊन करतो. आणि ब्रेकडाऊन केल्यानंतर काय होतं, ATPमध्ये कन्वर्जन होतं आणि ATP ॲज अ एनर्जी सोर्स आपली प्लांट सेल यूज करते. म्हणून आपण आपला जो मायटोकॉन्ड्रिया आपल्या प्लांट सेलमध्ये त्याला काय म्हणतो, पॉवर हाऊस ऑफ द सेल. कारण की तो जो कार्बोहायड्रेट्स आपल्या सेलमध्ये किंवा शुगर्स आपल्या सेलमध्ये त्यांना ब्रेकडाऊन करून आपल्या प्लांट सेलला एनर्जी प्रोव्हाइड करतात. आपला नेक्स्ट ऑर्गॅनल आहे रायबोझोम. तुम्हाला इथं प्लांट सेलमध्ये स्मॉल डॉट दिसत असतील बघा, ते जे स्मॉल डॉट्स आहेत ना तर त्याला आपण काय म्हणतो, रायबोझोम्स म्हणतो. तर रायबोझोम्स म्हणजे काय ते आपण बघूया. पहिला पॉईंट आहे, दे आर स्मॉलेस्ट मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गॅनल्स विच कंप्रायझेस RNA अँड DNA. म्हणजे जो आपला रायबोझोम आहे तो एकदम स्मॉलेस्ट ऑर्गॅनल आहे आपल्या प्लांट सेलमधला, सगळ्यात स्मॉलेस्ट ऑर्गॅनल आहे. आणि त्याच्यामध्ये बेसिकली काय असतं, RNA आणि प्रोटीन. म्हणजे जो आपला रायबोझोम आहे तो एकदम स्मॉलेस्ट ऑर्गन आहे आपल्या प्लांट सेलचा आणि त्याच्यामध्ये RNA आणि प्रोटीन बेसिकली त्याचं कंपोजिशन आहे. लास्ट पॉईंट काय, दे आर द साइट्स फॉर प्रोटीन सिंथेसिस, हेन्स ऑल्सो रेफर ॲज अ प्रोटीन फॅक्टरीज ऑफ सेल.
म्हणजे जो आपला रायबोझोम आहे तो बेसिकली तिथं काय सिंथेसिस होतं, तर जे प्रोटीन आपल्या सेलला लागणार आहे ते प्रोटीन सिक्रेट होतं तिथं किंवा सिंथेसिस होतं. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, प्रोटीन फॅक्टरीज. म्हणजे जो आपला रायबोझोम आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रोटीन फॅक्टरीज, कारण की त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं जे प्लांट सेलला लागणार आहे मित्रांनो. नेक्स्ट आपला सेल ऑर्गेनल आहे व्हॅक्यूल. तर इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल बघा मित्रांनो, पाण्याच्या कलरचा खूप मोठा गोल आहे आणि साईडला दिलं आहे व्हॅक्यूल. तर सेलमध्ये खूप मोठा पोर्शन व्हॅक्यूलने ऑक्युपाईड केलेला असतो. तर व्हॅक्यूल म्हणजे काय ते आपण बघूया. दिस आर लार्ज मेम्ब्रेन एनक्लोज कंपार्टमेंट दॅट स्टोर्स टॉक्झिक वेस्ट ॲज वेल ॲज युजफुल प्रोडक्ट सच ॲज वॉटर. म्हणजे बेसिकली जो व्हॅक्यूल आहे तो काय आहे, एक टाईपचं स्टोरेज आहे ज्याच्यामध्ये एक तर टॉक्सिक वेस्ट पण असतं आणि जे आपलं पाणी आहे ते पण स्टोअर करू शकतो. आणि तो खूप लार्ज मेम्ब्रेन आहे, म्हणजे जो आपला व्हॅक्यूल आहे तो खूप लार्ज ऑर्गेनेल आहे आपल्या सेलचा आणि मेम्ब्रेन त्याच्या अवतीभोवती प्रेझेंट असतो. हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट आपला ऑर्गेनेल आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर तुम्हाला इथं डायग्राममध्ये दिसत असेल की लाईटिश व्हायलेट कलरचा आहे. एका टाईपचं मेम्ब्रेनच तुम्ही त्याला म्हणू शकता किंवा फोल्डेड सॅक्स ऑफ किंवा टनेल्स ऑफ मेम्ब्रेन असं पण तुम्ही त्याला म्हणू शकता. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय ते आपण बघूया. द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज मेम्ब्रेन सिस्टम ऑफ फोल्डेड सॅक्स अँड टनेल. म्हणजे मेम्ब्रेन सिस्टमच आहे एका टाईपचं. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे एका टाईपचं मेम्ब्रेन सिस्टम आहे जे कसं आहे, तर सॅक्स कशा असतात ज्याला आपण फोल्ड केलं किंवा टनेल्सला फोल्ड केलं तेव्हा जसं दिसन त्या टाईपचं दृश्य म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मित्रांनो. आणि लास्ट पॉईंट काय आहे, द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हेल्प्स मूव्ह प्रोटीन विदिन द सेल अँड ॲज वेल ॲज एक्सपोर्ट देम आउटसाईड द सेल. म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं बेसिक फंक्शन काय आहे, तर जे प्रोटीन आपल्या सेलमध्ये सिंथेसिस होतं किंवा तयार होतं त्याला आपल्या सेलमध्ये डिस्ट्रीब्यूट करणं म्हणजे सप्लाय करणं इकडून तिकडं, किंवा आपल्या सेलच्या बाहेर त्याला पाठवून देणं ज्यांना गरज आहे, ज्या सेलला गरज आहे प्रोटीनची त्या सेलला ते सप्लाय करणं हे बेसिक फंक्शन आहे आपल्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं मित्रांनो. तर होप सो मित्रांनो सगळ्यांना कळलं असं खूप बेसिक टॉपिक आहे. बेसिकली पोस्ट हार्वेस्टमध्ये विचारला जातो किंवा जो पोस्ट हार्वेस्टमध्ये काम करतात फ्रुट्स अँड व्हेजिटेबलमध्ये त्यांना पण माहिती असणं खूप इम्पॉर्टंट की आपण जी फूड सेल आहे ती एका टाईपची प्लांट सेल आहे आणि ती काय कुठल्या टाईपची आणि त्याच्यामध्ये कुठले ऑर्गन्स असतात आणि काय त्यांचे फंक्शन आहेत ते माहीत असणं आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. तर खूप बेसिक टाईपची इन्फॉर्मेशन किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे मित्रांनो. होप सो तुमच्या सर्वांना आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अजून एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत करण मोगल सायनिंग ऑफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.